नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वैशाली चोपडे मॅडम आहेत. आपण एकंदरीतच त्यांच्याकडून जाणून घेऊया आतापर्यंत त्यांचा राजकारणाचा प्रवास कसा होता आणि एकंदरीतच राजकारणात त्यांची एंट्री कशी झाली, कसं काय अनुभव होता तो सगळं. मॅडम, देशोन्नतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम, आत्तापर्यंत म्हणजे आपण महिला उपाध्यक्ष आहात महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे, तर आत्तापर्यंतचा हा आपला राजकारणाचा प्रवास म्हणा किंवा लहानपणीपासूनचा आत्तापर्यंत कसा होता? ॲक्च्युली माझं बॉर्न अँड ब्रॉटअप जे आहे ते ग्रामीण भागातनं झालेलं आहे आणि मी एक सामान्य मराठी मीडियमची जी शाळा असते त्यातनं मी शिकलेली आहे. शाळेत शिकत असताना मी ग्रामीण सेक्टरमधल्या ज्या महिला आहेत, इकडच्या मुली आहेत, त्यांचा संघर्ष पाहिलेला आहे की शाळेत येण्यापासून परत जाण्यापर्यंत त्यांचा संघर्ष आहे. 10वी-12वीमध्ये जेव्हा आम्ही होतो बऱ्याच मुलींचे लग्न झालेले होते आणि सॅटर्डे संडे जेव्हा आम्ही शेतावर जायचो तेव्हा आपल्यासोबत ज्या मुली शिकतात त्या शेतावर तिथे काम करताना पण दिसायच्या. एकंदरीत रूढी, प्रथा, परंपरा याच्यामध्ये जे महिलांचं एक दबलेलं जीवन आहे ते मी खूप जवळून अनुभवलेलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये नेहमीच एक होतं की जेव्हा कधी मला संधी मिळेल तेव्हा महिलांसाठी आपण पुढे जाऊन काहीतरी केलं पाहिजे, ही तळमळ आधीपासून होती. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षणाला फार महत्त्व दिलं. जेव्हा माझं लग्न झालं मी BSc फायनलला होते, पण मी जिद्दीने माझं फायनल पूर्ण केलं. 3 विषयामध्ये मी MA केलं, पुढे जाऊन PhD पण केली आणि घरगुती कारणामुळे मला जॉब करता आला नाही, पण मी आता लेक्चररशिपमध्ये पण होते विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सला. तर असा एकंदरीत माझा प्रवास. लहानपणीपासून कधी असा विचार केला होता का की आपण म्हणजे आपण जसं दरवी बघतो आता, त्या काळी तर कदाचित TV वगैरेचा तेवढा क्रेज नसेल, जे काही रेडिओवरती किंवा वृत्तपत्रामध्ये जे काही येतं त्याच्यावर, पण तेव्हा कधी असं लहानपणी विचार केला होता का आपण की नाही मला राजकारणात उतरायचं आहे, कोणत्या तरी पदावरती राहायचं आणि मग काहीतरी करायचं आहे, का मग ते काहीतरी असं झालं, टर्निंग पॉईंट आला आणि मग तुम्ही राजकारणात आले? ॲक्च्युली मी परत सांगेन की रूढी, प्रथा, परंपरा याच्याखाली महिलांचं जे एक शोषण म्हणता येईल किंवा जे दबलेलं आहे महिला समाज, तो कुठेतरी त्यातनं बाहेर निघाला पाहिजे. शिक्षण सगळ्या महिलांनी घेतलं पाहिजे, ही तळमळ होती. एक सामाजिक माझा कल होता. पण TV चा अभाव तुम्ही जसं म्हटलं की तेव्हा होता, पण आमच्याकडे 84मध्ये TV आला. तेव्हा मी न्यूजमध्ये फक्त 2च गोष्टी बघायची, इंदिरा गांधीजींचं भाषण आणि सुषमा स्वराजजींचं भाषण. भाषणं तेव्हा कळत नव्हती, पण मी रिपीटेडली ते बघायचे. ज्या समाजात एकीकडे महिला परंपरेखाली दबलेल्या आहेत, तिथे या 2 महिला संपूर्ण देशाला ॲड्रेस करतात आहे, ते कुठेतरी मला खूप इन्स्पिरेशन देऊन जायचं. आणि माझं माहेर याच्यामध्येच पॉलिटिक्समध्येच आहे, त्याच्यामुळे राजकीय वातावरण मी अनुभवलेलं होतं. भारतीय जनता पार्टीच का निवडली? ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीचं निवडण्याचं मागचं कारण असं आहे की राजकारण आणि महिला हा विषय आजही फार बिकट आहे. जी एक सेफ्टी, महिलांचा जो सन्मान आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनुभवलेला आहे. ॲज वेल ॲज भारतीय जनता पार्टी काम करत असताना मला असा अनुभव आला की राष्ट्र सर्वोपरी, नेशन फर्स्ट, एक देशभक्तीची भावना या पक्षामध्ये काम करत असताना मिळते. ती इतर पक्षात मिळत नाही, म्हणजे इतर पक्षाशी माझा कधी संबंधही आलेला नाही. पण मला ही जी राष्ट्रभक्तीची भावना आहे की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर ही भावना या ठिकाणी जागृत होते आणि म्हणून मला हा पक्ष आवडतो. आत्तापर्यंतचा जो आपला प्रवास होता तर एकंदरीतच आपण जसं म्हटलं की महिलांचं शोषण कुठेतरी होतं आणि मग ते सगळं थांबावं किंवा आणि त्याच्यावरती काहीतरी चांगली उपाययोजना व्हावी, त्यामुळे आपण राजकारणामध्ये आलो. एक्झॅक्टली. असा कोणता अनुभव आपल्याला आठवतो की ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी चॅलेंजिंग होतं किंवा जे करण्यामध्ये किंवा जे निर्णय लागण्यामध्ये थोडासा वेळ लागला, पण तो निर्णय जो होता तो बरोबर योग्य झाला आणि महिलांचं हे झालं, किंवा मग आत्तापर्यंत जसं महिला मोर्चाचे आपण उपाध्यक्ष आहात, तर असे कोणकोणते आव्हानं महिलांसमोर उभे असतात जेव्हा आपण राजकारणामध्ये असतो, असं आपल्या आयुष्यामधला कोणता अनुभव? ॲक्च्युली आपली जी सामाजिक ज्याला म्हणतात की संरचना आहे, कौटुंबिक असेल, सामाजिक संरचना असेल किंवा एकंदरीत राजकीय पण संरचना आहे, ती थोडीशी पुरुषप्रधान ही पहिलेपासून राहिलेली आहे. घरातही तुम्ही म्हणाल तर थोडंसं मुलीच्या दृष्टीने वाढवलं जातं, तर ही संरचना एकंदरीत आपण बदलू शकत नाही. सावित्रीबाई फुलेंनी जी क्रांती केली त्यावेळी देखील त्या बाहेर जेव्हा निघाल्या तेव्हा त्यांच्यावरती लोकांनी दगडच फेकले. इव्हन महिलांनाही माहीत नव्हतं की ते आपल्या हिताचं काम करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जेव्हा अधिकार दिले, ओबीसींना अधिकार दिले, तेव्हा लोकांनाही हे कळत नव्हतं की आपल्या हिताचं आहे. असंच एक संरचना बदलणं फार सोपी गोष्ट नाही आहे, पण फार सामाजिक कार्य करता करता एक पॉलिटिकल पदावरती जर आपण कधी आलो तर त्यातनं फार आपल्याला
ड्रॅस्टिक चेंजेस करता येऊ शकतात. कारण जोपर्यंत धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर सोशल आणि पॉलिटिकल हा बॅलेन्स जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण महिलांसाठी काहीतरी सॉलिड करू शकतो असं मला वाटतं. आपण आपल्या काय असं ध्येय ठेवलेलं आहे की समजा तुम्हाला भविष्यात नक्कीच कोणतं तरी अजून मोठं पद भेटेल, महिलांसाठी आपली अजून काय वेगवेगळी प्लॅनिंग असेल की जेणेकरून महिलांना, आता जसा एक साधं उदाहरण लाडकी बहीण योजना सरकारने चालू केली, बिलकुल. त्यातनं महिलांना थोडंफार मदत भेटतीये, लई कमी असेल किंवा जास्ती असेल पण ते महिलांना एक आधार आहे. आपल्या डोक्यात असं कोणता विचार की ज्याच्यामुळे महिलांना अजून त्याच्यामधनं बेनिफिट वगैरे भेटतील किंवा समाजासाठी आपण अजून काय विचार केलेले आहेत? ॲक्च्युली सर्वप्रथम तर मी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणल्याबद्दल महायुती सरकारचं, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. कारण कुठेतरी महिला सक्षमीकरण हा विषय ज्यावेळी येतो तेव्हा शिक्षणाबरोबर ती आत्मनिर्भर होणे आणि निर्णयक्षम होणे, ह्या 3 गोष्टी महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे पैलू आहेत. महिला आज शिकतात आहे, शिक्षण भरपूर घेतात आहे, पण जसं मी म्हटलं की सामाजिक संरचना अशी असते की ती घरगुती कामांमध्ये गुंतलेली असते, अर्थार्जनाची संधी तिला मिळत नाही. तेव्हा आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार जो पैसा देतो आहे, मला असं वाटते की हा जो दुसरा फॅक्टर आहे आर्थिक सक्षमीकरण, या दृष्टीने महाराष्ट्रातल्या महिला खऱ्या अर्थाने आज सक्षम होत आहे. बऱ्याच महिलांना याचा लाभ झालेला आहे. यातनं खूप साऱ्या मुलींनी आपल्या आवडीचे क्लासेस लावलेले आहेत. माझ्याकडे काम करणारी एक ताई आहे, तिने सांगितलं की मी कुकिंगचे क्लास जॉईन केलेले आहे आणि यूट्यूबवरून मी आता सगळ्यांना ते शिकवते आहे. तर त्याच पैशाची बचत करून तिने मोबाईल हे सगळ्याचं तिचे असे स्वप्न तिने रंगवलेले आहेत. तर मला वाटते की आर्थिक सक्षमीकरण करून महिलांना त्यांच्या स्वप्नांना बळ दिलेलं आहे, त्यांच्या पंखांना महाराष्ट्र सरकारने भरारी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम अभिनंदन करेल. आणि तुम्ही मलाही प्रश्न विचारला की तुम्ही काय करणार. ऑलरेडी मी साकार दृष्टी सोशल फाउंडेशन या नावाने फाउंडेशन चालवते आहे. या फाउंडेशनच्या अंतर्गत मी आतापर्यंत 10 ते 12 स्वतःचे बचत गट तयार केलेले आहे. पण तत्पूर्वी मी गेल्या अनेक वर्षापासून महिला उद्योजिका राबवते. या उद्योजिकेच्या माध्यमातून ज्या छोट्या छोट्या उद्योग करणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी आपण नेहमी प्लॅटफॉर्म देतो. जे गुणवंत विद्यार्थी आहे, स्पेशली मुली, त्यांना आपण काउन्सिलिंग देतो, त्यांचं फेलिसिटेशन करतो, त्यांना मोटिवेट करण्यासाठी जे जे करता येईल ते करतो. आज जे बचत गट आम्ही स्वतःचे तयार केलेले आहेत त्यांना आम्ही आर्थिक विकास मंडळाशी जोडलेलं आहे. माझ्या इथे त्यांचं प्रशिक्षण होतं, ट्रेनिंग होतं आणि त्यांना देखील आपण उद्योजिकेच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म देतो. माझं नेहमीच म्हणणं आहे मुलींना की प्रशिक्षण घ्या, शिक्षण घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. कितीही शिक्षण असलं पण तुम्ही जर आर्थिक सक्षम नसले तर तुमचं कोणी ऐकत नाही. निर्णयक्षम व्हायचं असेल तर पैसा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर असा आणि येणाऱ्या काळात जर मला संधी मिळाली तर ही गोष्ट आपल्याला व्यापक प्रमाणात करता येईल. नक्कीच. जसं तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा पण विषय काढला आणि देवेंद्र भाऊंचे, एकनाथ शिंदे साहेबांचे तुम्ही आभार मानले, पण याच लाडकी बहीण योजनेवरती अनेक विरोधक टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की लाडकी बहीण योजना जी आहे ती फक्त निवडणूक काळासाठी आणलेली आहे. एकदा निवडणुका झाले किंवा भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून दिलं, परत सरकार भारतीय जनता पार्टीची जर का स्थापन झाली तर पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा 1 सुद्धा रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, अशा प्रकारचा प्रचार विरोधक करतायत. ॲक्च्युली आपण बघितलं असेल की काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये एकदम पटाईत आहे. गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने आपलं सत्ता चालवलेली आहे, गरीबाला गरीब ठेवणे, वंचिताला वंचित, शोषिताला शोषित बनवून ठेवणे आणि महिलांना महामूर्ख बनवून ठेवणे, या आधारावरती 60 वर्ष त्यांनी त्यांचं राजकारण केलेलं आहे. आपण जनतेच्या काही फार डिमांड नसतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, या 5 गोष्टी पण गेल्या 60 वर्षात इथे पूर्ण झालेल्या नाही आहे. त्या झालेल्या असत्या तर आज योजना देण्याची महिलांना गरज नसती. महिला सक्षम व्हायला पाहिजे होत्या. त्यांनी 60 वर्षात काही केलं नाही म्हणून आज सरकारला काहीतरी करावं लागतं आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की कुठलं गव्हर्नमेंट निवडणुकीसाठी पण योजना देत असेल पण चांगलं काहीतरी करत आहे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने पण काँग्रेस जेव्हा सत्तेवर होती जे जे चांगले निर्णय घेतले असेल काँग्रेसने, त्या चांगल्या जनकल्याणाच्या निर्णयामध्ये भाजप ही नेहमी काँग्रेसच्या पाठीशी होती. परंतु काँग्रेसची नीती ही वेगळी आहे. त्या आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जे विरोध करतात ते केवळ एक राजकारण आहे. आपण बघाल की आपण जे म्हटलं की इथे योजना बंद होईल का,
तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2.5-3 वर्षापासून ही योजना सुरू आहे आणि त्याच्याहीपेक्षा जुनं उदाहरण म्हणजे गोव्यामध्ये गृह आधार योजना या नावाने गेल्या 15-16 वर्षापासून ही योजना सुरू आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये काही नवीन घडतंय असं नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही योजना जी आहे ती नेहमीसाठी लागू राहील. उलट ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं आहे, मग ते तेलंगणा असेल, हिमाचल प्रदेश असेल, त्या त्या राज्यांनी आपल्या सुरू असलेल्या योजना बंद केलेल्या आहेत. तर एकंदरीतच जसं आपण बघितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची एक अलायन्स आहे. या अलायन्सच्या अंतर्गत म्हणजे ज्याला महायुती आपण नाव दिलेलं आहे, महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा खूप महिन्यांपासून सुरू आहे आणि दरवेळी असं सांगण्यात येतं की नवरात्रीच्या नंतर आमच्या जागा वाटपाचा निर्णय पूर्ण होणार आहे, त्यानंतर मग 10 तारखेला होणार आहे, पण अजून सुद्धा तो जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कायमच आहे. काय वाटतं कधीपर्यंत हा जागा वाटपाचा निर्णय होईल, काय शक्यता आहे? जागा वाटपाचा तिढा कधी सुटेल वगैरे हा प्रश्न हा खरं तर त्यांच्या लेवलचा आहे. त्याचं उत्तर देण्यास मी फार अशी योग्य व्यक्ती असं मला वाटत नाही. नाही, पण तरी तुम्हाला पण जी जेही- अंतर्गत चर्चा असते किंवा काही असं, तुम्ही पण एक लहान पदावरती नाही, तुम्ही पण बिलकुल. पण यावेळेस हा जो तिढा आहे हा प्रश्न मोठा आहे खरं तर माझ्या दृष्टीने. पण जोही काही निर्णय तिकडनं येईल मला वाटते की तो योग्य निर्णय येईल. आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वावरती, यांच्या सामंजस्यावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते योग्य ते निर्णय घेतील. आणि यावेळेस कारण 2029मध्ये महिला आरक्षणाचा विषय देखील आदरणीय प्रधानमंत्रीजींनी जे दिलेलं आहे त्या दृष्टीने काही महिलांना टाकण्याचं पण त्यांचं मानस सुरू आहे. त्याच्यामुळे आमच्या नेतृत्वावरती आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. नुकतंच काश्मीर आणि झारखंडचे निकाल जे ते जाहीर झाले. बिलकुल. काश्मीरमध्ये एक सर्वे करण्यात आला होता, तेव्हा असं म्हणण्यात आलं होतं की आत्ता म्हणजे सामान्य जनता तिकडची, काश्मीरचे जे दुकानदार आहेत, जे व्यावसायिक आहेत छोटे मोठे, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं तर ते त्यांचं उत्तर असं होतं की नाही, आत्ता सध्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये आहेत आणि मोदी सरकार आहे देशामध्ये, तर आम्ही खूप सेफ आहे, आता तेवढे हल्ले होत नाही. तरी देखील काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला अपयश आलं. काय कारण वाटतं तुम्हाला? म्हणजे कुठे कुठे मागे पडते भारतीय जनता पार्टी? ॲक्च्युली बघा, 370 ही धारा हटवल्याच्या नंतर एकतर काश्मीर हा भारताचा हिस्सा असून एवढ्या वर्षापासून मागे होता. म्हणजे कुठल्याच योजना, म्हणजे कुठल्या प्रकारचं आरक्षण, ओबीसी, SC ST हे आरक्षण तिथे लागू नव्हतं. एक देश में 2 विधान 2 प्रधान 2 निशान नहीं चलेंगे हा भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासूनचा नारा होता आणि आज काश्मीरला इथे समाविष्ट करण्यात आला आहे. आणि ही याच्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्या हिशोबाने मला वाटतं 29-30 सीटा ज्या आपल्या आलेल्या आहेत ते बऱ्यापैकी रिझल्ट आहे. तो चेंजेस यायला बघा, हे एक सोशल रिफॉर्म आहे. काश्मीरमध्ये जे झालं ते एक सोशल रिफॉर्म आहे. जसं मी सांगितलं की सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण दिलं, पण महिलांनीच दगड त्या काळात त्यांना मारली कारण कळत नव्हतं. असा काहीसा प्रकार अजूनही काश्मीरच्या ज्या लोकांना असं वाटतंय अजूनही विश्वासात घेण्याची आणि काम करण्याची आवश्यकता आहे. पण आपला रिझल्ट बरा आहे काश्मीरमध्ये असं मला वाटतं. झारखंडमध्ये जे यश आलं त्याचा काही फरक महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती होईल? हरियाणामध्ये सॉरी, त्याचा काही फरक आपल्याला वाटतं महाराष्ट्रामध्ये होईल आता येणाऱ्या विधानसभेमध्ये? बघा, प्रत्येक ठिकाणचं राजकारण वेगळं असतं, पण निश्चितच हरियाणामध्ये जो विजय आपण प्राप्त केला आहे तर मला असं वाटते की त्याचे पॉझिटिव्ह पडसाद हे महाराष्ट्रात देखील पडतील. पुढचं आपलं विजन कसं असणार आहे? समजा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली तर पुढे काय काय आपण समाजासाठी किंवा नागरिकांसाठी काय विजन ठेवलेलं आहे? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र खूप चांगलं काम करते. आपण बघाल की मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, आणखीनही बरीचशी कामं आहेत, जलयुक्त शिवार असेल. आज गडचिरोली हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणून ज्याला ओळखत होतो त्या सगळ्यात शेवटच्या जिल्ह्याला आज देवेंद्रजींनी नंबर 1चा जिल्हा बनवलेला आहे. आज तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज त्यांनी आणलेली आहे. 25 ते 30 हजार लोकांना आज तिथे काम मिळणार आहे. स्टील इंडस्ट्रीज आणलेली आहे. म्हणजे जो दुर्गम भाग म्हणत होते, जो मागासलेला, आज त्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा त्यांनी बनवलेला आहे. तर हे ड्रास्टिक चेंजेस त्यांच्या काळामध्ये बघायला मिळतात आणि निश्चितच अशा प्रकारचे चेंजेस आल्यानंतर देखील आम्ही करू. नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा उपाध्यक्षा चोपडे मॅडम. यांचा अनुभव आणि यांचे मतं आपल्याला कसे वाटले नक्कीच आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. असेच अनेक राजकीय अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती. नमस्कार. नमस्कार.